माझा आवडता खेळ कबड्डी. मराठी निबंध. कबड्डी कबड्डी ही जादुई घोषणा, हातात हात घालून ताणलेल्या रेषा, झेपावणारे धावपळीचे क्षण आणि सामूहिक उत्साहाचा कल्लोळ हे सगळे मिळून माझ्या आवडत्या खेळाचे अविस्मरणीय चित्र रंगवते. हा खेळ एक खेळ नसून माझ्या बालपणापासूनचा एक आत्मनीय साक्षीदार, जीवनाचे अनेक धडे शिकवणारा गुरु आणि अफाट आनंदाचा स्रोत आहे. कबड्डीचे वैशिष्ट्यच ते अनोखे आहे. साधीसुधी नियम, 2 संघ, एक मध्य रेषा, प्रत्येक संघाचे अर्धे मैदान, एक रेडर घोषणा देतो, श्वास सोडत नाही, होल्डिंग ब्रीथ, विरोधी अर्ध्यात शिरतो, विरोधकांना स्पर्श करून किंवा रेषा ओलांडून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, बचाव करणारे एंट्री त्याला पकडून खाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी झेप म्हणजे गुण, पकडले गेलो तर गमावलेले गुण. साधेपणाच्या या नियमामध्येच अपाट ताकद आणि रोमांचक सामावले आहे. माझी कबड्डीची ओळख शाळेच्या मैदानात झाली. पहिल्यांदा रेडर म्हणून मध्यरेषेजवळ उभे राहण्याची भीती आणि थरारक अजूनही आठवते. कबड्डी कबड्डी हा घोष सुरू केला की एक विचित्र शक्ती शरीरात भरते. विरोधी अर्ध्यात डोकावले की एका नजरेत सगळ्यांची स्थिती लक्षात घ्यावी लागते. कोण अवघड आहे, कोणाच्या बाजूने मार्ग मोकळा आहे, कोण सावध नाही हे क्षणार्धात ओळखून एका झेपेने स्पर्श करणे आणि सर्व बचावकर्त्यांच्या हातातून सुटून परत येणे यातील रोमांच अवर्णनीय आहे. जेव्हा उद्दिष्ट साध्य होते आणि संघातील साथीदारांचे कौतुकाचे शब्द कानावर पडतात तेव्हा मनात तुम्हाला अभिमान आणि समाधान फक्त अनुभवा वाचून जाणवता येत नाही. बचाव करता म्हणून पण हा खेळ तितकाच रोमांचक आहे. साक्षीदारांच्या बाजूने उभे राहून रेडरच्या हालचालीवर नजर ठेवणे, त्याला घेरणे आणि एका सुसंघटित हल्ल्यातच त्याला खाली ठेवणे यातील सामूहिक बुद्धिमत्ता आणि समन्वय हे खेळाचे खरे सौंदर्य आहे. जेव्हा आम्ही एकट्याने पकडले कठीण रेडर एकत्रितपणे जमिनीवर आणतो तेव्हा संघ भावनेचा जो अनमोल आनंद मिळतो तो अद्वितीय आहे. कबड्डी हा केवळ मनोरंजनाचा साधन नाही, हा एक उत्तम व्यायाम आहे. झेप, धावपळ, टच, पकड, टाका यामुळे सर्व स्नायूंचा वापर होतो, श्वासोच्छवासाची क्षमता वाढते आणि शरीर ताकदवार बनते. मानसिकदृष्ट्या तर हा खेळ अजिंक्य आहे. क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता, धाडस, सूचक विरोधकांचे मन वाचण्याची कुवत, सामूहिक नियोजन आणि संघात काम करण्याची ताकद हे सर्व गुण कबड्डीतून नैसर्गिकपणे विकसित होतात. हा खेळ आपल्याला संकटात धैर्याने तोंड देण्यास, कुशलतेने मार्ग काढण्यास आणि साक्षीदारांवर विश्वास ठेवण्यास शिकवतो. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कबड्डी संघाचे पराक्रम पाहता अभिमान वाटतो, पण माझ्या मनातील सर्वात मोठा आनंद तो असतो जेव्हा आमच्या गावच्या मैदानावर शाळेच्या सहलीत किंवा मित्रांच्या गटात कबड्डीचा ताल पडतो. त्या क्षणी सर्व वयोगटे, सर्व वर्ग एकत्र येतात. फक्त खेळण्याचा नाद, स्पर्धेची भावना आणि एकमेकाबद्दलचा आदर यामुळे निर्माण होणारे ते सामूहिक आनंदाचे वातावरण असंतुलनीय असते. ते मैदान केवळ रेषांनी चिन्हांकित नसते तर भावनांच्या आठवणींनी भरलेले असते. विजयाच्या उत्साहाने केलेल्या उड्या, पराभवाच्या क्षणी दिलेले धैर्याचे शब्द आणि मित्रांबरोबर खेळताना झालेल्या हास्य. म्हणूनच कबड्डी हा फक्त माझा आवडता खेळ नाही तर माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनलेला आहे. हा खेळ मला शिकवतो की जीवनातील कोणत्याही सीमारेषेला, मध्यरेषेला धैर्याने आणि उत्सुकतेने झेपावून आपले उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे. पण त्यासाठी निश्चित होल्डिंग ब्रीथ, ताकद हवी. हे साधनहीन सहज सुलभ खेळणे आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, ज्यात शारीरिक ताकद, मानसिक चपलता आणि सामूहिक एकात्मता यांचा अनोखा संगम आहे. कबड्डी कबड्डी हा घोष केवळ मैदानात नाही तर माझ्या हृदयातही सतत गुंजत असतो. मला सतत आव्हानाचा सामना करण्यासाठी, साथीदारांबरोबर एकत्र येऊन जागण्याची आणि जीवनाचा प्रत्येक क्षण धडपडीच्या आनंदाने जगण्यासाठी प्रेरित करत राहतो. कबड्डी हा माझा आत्मा झगडण्याचा, जगण्याचा आणि विजय मिळवण्याचा एकमेव आणि अविस्मरणीय मार्ग आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.